काय घेणं पडलंय मुंबईच्या पुढाऱ्यांना आपल्यावर टीका करतात, त्यांना काय माहिती आपण काय सहन करणार आहे. मला काही फरक पडत नाही मीडियाने काही दाखवावं. माझी जबाबदारी या मतदारसंघाच्या शेवटच्या माणसाची सुरक्षिततेची आहे आणि त्यासाठी किती जरी मीडियाने मला वाजवलं तरी मी थांबणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत कारवाई करत राहणार. कारण की मी आज उभा आहे तुमच्यामुळं. मुंबईच्या माणसाने मला मोठं नाही केलेलं. मी इथं उभा आहे या मतदारसंघाच्या महिलांच्या मतदानामुळे. त्यांच्या मुली सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मला उद्या एखादा बलात्कार झाल्यानंतर सांत्वन करण्यापेक्षा करणारे लोक एकदा ठोकले म्हणजे परत हे आरोप होणार नाहीत, यासाठी आपल्याला काम करायचं. सांत्वन देण्याचं काम मी धंदा करतच नाही. ज्या दिवशी मी तो व्हिडिओ पाहिला आणि पत्रकारांना आवर्जून सांगतो की मी का बदललो. ज्या दिवशी मी तो मर्डरचा व्हिडिओ पाहिला, ज्या दिवशी शिर्डीला पहाटे 3 मर्डर झाले आणि मी पोलीस स्टेशनला गेलो, आपण सीसीटीव्ही लावलेत, त्या दिवसापासून जो माझा स्क्रू पडला, मी म्हटलं आता याच्या थांबण्याला उपयोग नाही. शिर्डीला सकाळी 5 वाजता ड्युटीवर जाणारा माणूस होता. 10 वेळेस चाकू मारला, 10 वेळेस. आणि कुठं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की शिवरस्त्याच्या नॅशनल हायवेवर नगर मनमाडच्या रस्त्यावर गाड्या साईडनी चालू, कमानी खाली, जाणाराही थांबला नाही. म्हणजे चाललं म्हटलं इथं कोणाचीच भरोसा नाही, आता आपणच सगळं करायचं. तो पकडला. दुसऱ्या दिवशी जेसीबी पोकलेट घेऊन तिथं तो राहायचा ना शेतामध्ये, सगळं गबाळ उचलून बाहेर फेकून दिला. आले सगळे एनजीओ वाले, कस काय केलं म्हणते, जे करायचं कर म्हणलं. म्हटलं इथं कायदा आपण जे म्हणणार तेच. कोण मोर्चे आणता ते तुमच्या घरी न्यायचं म्हटलं, इथं नाही आणायचं. गुन्हेगार लोकांना ना जात आहे ना धर्म आहे. तुम्ही जातीच्या नावाखाली गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना संपवणार असाल, दाबणार असाल तर इथं काय आम्ही मोजून घेणार नाही. तुम्ही धर्माच्या नावाने गुन्हेगार लोकांना मारणार असाल तर आम्ही त्या स्तरात जाणार नाही. तुम्हाला जे मोर्चे काढायचे करा, काही इथं फरक पडत नाही. हा मतदारसंघ साईबाबांच्या आशीर्वादाने आपण जसा साकार करायचा ठरवलाय, सुशिक्षित, समृद्ध, गुन्हेगार मुक्त आणि पाणीयुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे वाटचाल आपण 5 वर्षामध्ये करणार आहोत. ते मी तुम्हाला करून दाखवणार. त्यामुळे हे सगळं जे चालतंय मजा घ्या, टीव्हीवर पाहत राहा, लोक दाखवत राहतात, काही ना काहीतरी होणार. पण आपल्याला माझी भावना तुमच्या पुढे स्पष्ट करणं गरजेचं आहे की मी का भूमिका घेतो, कोणासाठी घेतो. माझी मुलगी तर शाळेत नाहीये, माझी मंडळी इथं तुमच्या गावात राहत नाही, उद्या तुमचे मुलं शिर्डीला जातात, कसं करणार. तर आपण हे सगळे जे निर्णय घेतले जातात हे सगळे निर्णय तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या मुलांच्या भविष्याचे आहेत. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय.